इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। धुलिया जिले के मोरदात निवासी 42 वर्षीय जगदीश झूलेलाल ठाकरे नामक युवक का अपहरण कर उसके सर में गोली मारकर हत्या करने की घटना सामने आई है। इस अपराध में शामिल 3 संदिग्ध को चालीसगांव पुलिस और स्थानिक अपराध शाखा की टीम ने गिरफ्तार कर लिया है। उनके पास से एक पिस्तौल बरामद की गई है। ये जानकारी पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ने दी है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज़। हमारे चैनल को लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करें। सर, काय सांगाल? चाळीसगावच्या कन्नड घाटामध्ये काही दिवसांपूर्वी एक अनोळखी मृतदेह सापडला होता। पोलीस तपासात त्याचा खून झाल्याचं समोर आलेले आहे। नेमकी काय घटना आहे? 29 जून रोजी कन्नड घाट चाळीसगाव ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये एक रोडपासून अंदाजे 200 मीटरवर एका पुरुष मृतदेह सापडले होते। पुरुष मृतदेहाचा अंदाज वय 40 ते 45 होते आणि ही सुरुवातीला अनोळखी मृतदेह होते। आम्ही त्याचे फोटो आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे आम्ही प्रसारित केले होते। मग तिथं धुले ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग दाखल होते आणि त्याचं ओळख पटलं होतं। त्याचं नाव होतं जगदीश झूलेलाल ठाकरे। मग ओळख पटल्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टम करून घेतलं होतं। पोस्टमॉर्टममध्ये ही निष्पन्न झालं की त्यांचं डोक्यावर 2 बुलेट झाकून त्यांना हत्या केलं, या गोष्टी निष्पन्न झाल्या। मग पुढील तपासामध्ये त्यांच्याच गावातल्या काही माणसांनी पॉलिटिकल रायव्हलरीमध्ये यांची हत्या केलेली आहे असे निष्पन्न झाले होते। मग त्या अनुषंगाने आम्ही 3 आरोपींना अटक केलं। 3 आरोपींचं नाव आहे शुभम सावंत, अशोक मराठे, दोन्ही तेच गावाचं आहे। गावाचं नाव होतं मोरदड जुले आणि तिसरा एक आरोपी होता। हे दोन्ही मुख्य आरोपींचं एक मित्र होता चाळीसगावचा रहिवासी वीरेन गोविंद सिंग तोमर। ह्यांना देखील त्यांनी मदत केली म्हणून त्यांना देखील आम्ही अटक करण्यात आलं मर्डरच्या गुन्ह्यामध्ये। त्यांना त्या गावामधून काहीतरी वाढदिवसाचा साजरा करू, पार्टी करू अशा कारण सांगून त्यांना कन्नड घाटात आणलं होतं। त्यांना चांगला दारू पाजून त्याच्यानंतर त्यांना फायर करून त्यांना मर्डर करण्यात आलेलं हे निष्पन्न झालं।